नागपूरमध्ये सुरू असलेल्या गोंडगोवारी समाजाच्या आंदोलनात एक महत्वाची राजकीय भेट घडली। आमदार प्रताप अडसड यांनी स्वतः आंदोलनस्थळी जाऊन समाज बांधवांशी चर्चा केली। समाजाच्या कास्ट व्हॅलिडिटी आरक्षण आणि शासनस्तरीय निर्णयावर त्यांनी मोठी भूमिका बजावली। नागपूरमध्ये गोंडगोवारी समाज आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करत असताना आमदार प्रताप अडसड यांनी आंदोलनस्थळी भेट देत समाजासाठी ठोस पावले उचलण्याची हमी दिली आहे। भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या कार्यकाळात समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा कास्ट व्हॅलिडिटी संदर्भातील निर्णय झाला होता, ज्यामुळे हजारो पात्र नागरिकांना वैध दाखले मिळू लागले होते। या दाखल्यांद्वारे शिक्षण, शासकीय नोकरी आणि विविध कल्याणकारी योजनांचे लाभ समाजाला मिळू लागले होते। मात्र 2019 मध्ये सरकार बदलल्यानंतर परिस्थिती बदलली। नव्या सरकारने हा निर्णय न्यायालयात आव्हान दिल्याने समाजाच्या सर्व सुरू असलेल्या लाभांना अचानक ब्रेक लागला। अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अंधारात गेले आणि नोकरीच्या संधीही थांबल्या। या निर्णयामुळे समाजावर मानसिक, आर्थिक आणि सामाजिक असे तिन्ही प्रकारचे नुकसान झाल्याचे प्रत्यक्ष चित्र आंदोलनस्थळी पाहायला मिळाले। पण सध्याच्या शासनात पुन्हा भाजप सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजहिताचे निर्णायक पाऊल उचलत वडणे समितीची स्थापना केली आहे। ही समिती गोंडगोवारी समाजाच्या सर्व प्रश्नांचा सविस्तर अभ्यास करत असून अहवाल लवकरात लवकर तयार व्हावा आणि शासनाने अंतिम निर्णय द्यावा अशी मागणी आमदार अडसड यांनी ठामपणे केली आहे। ते म्हणाले, मी समाजाच्या प्रत्येक प्रश्नांवर सदैव सोबत आहे। आगामी अधिवेशनात समाजाच्या मागण्यांसाठी जोरदार आवाज उठवणार आहे। गोंडगोवारी समाजातील तरुण, विद्यार्थी आणि महिलांनी आमदारांच्या भेटीचे स्वागत करीत तातडीने न्याय देण्याची मागणी पुन्हा एकदा शासनाकडे केली आहे। या संपूर्ण घडामोडीत आंदोलनकर्त्यांच्या आशा पुन्हा उजळल्या असून शासनाच्या पुढील निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातलं सरकार आलं होतं, त्यावेळी आपल्या कास्ट व्हॅलिडिटीच्या संदर्भात निर्णय झाला। त्या संदर्भातले दाखले आपल्याला मिळणं सुरू झाले। त्या दाखल्यांच्या माध्यमातून जे लाभ मिळाला पाहिजे ते लाभही मिळणं सुरू झाले। अनेकांना त्या माध्यमातून ते लाभ मिळाले। दुर्दैवानं 2019 मध्ये आपलं सरकार गेलं आणि जे नवीन सरकार आलं त्या सरकारनं अत्यंत दुर्दैवी निर्णय घेतला आणि सरकार या मागील सरकारनं देवेंद्रजीच्या माध्यमातून जे सरकार होतं त्यांनी घेतला होता निर्णय की आम्ही या निर्णयाच्या विरोधात कोर्टात जाणार नाही। 19 साली आलेलं सरकार त्या निर्णयाच्या विरोधात कोर्टामध्ये गेलं आणि दुर्दैवानं तिथून मग आपल्याला या अन्यायाचा पुन्हा सामना करावा लागून राहिला। तिथून त्या व्हॅलिडिटी मिळणं, कास्ट सर्टिफिकेट मिळणं बंद झालं आणि आपण दुहेरी अडचणीत आलो। आधी आपण एका माध्यमातून लाभ घेत होतो, नंतर आपण आरक्षणात आलो, तोही लाभ बंद झाला आणि ओबीसीचा लाभ बंद झाला। आपण कुठंच बसत नव्हतो, त्यामुळे घरकुलासारख्या अनेक गोष्टी या गोष्टींपासून आपण वंचित राहायला लागलो। परंतु मागच्या सरकारमध्ये पुन्हा एक निर्णय घेतला देवेंद्रजींनी की आपल्यासाठी सुद्धा त्या लाभाच्या योजना सुरू केल्या। गोंडगोवारी समाज जो आपला आहे त्याचा जो अधिकार आणि हक्क आहे तो आपल्या सगळ्यांना मिळाला पाहिजे आणि त्यासाठी जी वडणे समिती नेमण्यात आली आहे मला सांगितलं, त्यावेळी मी आपल्या सोबत होतो। आपलं आंदोलन झालं, माझ्या भागातले कार्यकर्ते होते, त्यांनी सगळं सांगितलं। नेवारेताई वगैरे होते, गजानन भाऊ आहे, सगळेजण होते आणि त्यावेळी आपण तातडीनं त्या संदर्भातली घोषणा करून घेतली होती। आता त्या समितीचा अहवाल त्याच्यानंतर आपले सगळ्या लोकांच्या बयानं सुद्धा त्या समितीसमोर झाल्या आहे आणि वस्तुस्थिती त्या वडणे समितीसमोर आली आहे आणि त्या माध्यमातून योग्य निर्णय व्हावा याकरिता आता अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनाच्या माध्यमातून आपल्याला ज्या आपण मागणी केली आहे त्याला अनुसरून असल्यामुळं त्या आपल्या मागण्या मान्य व्हाव्या याकरता माझ्या परीनं पूर्ण ताकदीनं आपला विषय मी सभागृहामध्ये मांडील आणि वडणे समितीचा अहवाल लवकरात लवकर आणून त्याच्या माध्यमातून आपल्या न्याय मागण्या पूर्ण व्हाव्या याकरता शासनाकडे पाठपुरावा करीन आणि आपल्या प्रत्येक मागणीसोबत आपल्या आंदोलनामध्ये मी सातत्यानं आजपर्यंत सोबत राहिलो आहे आणि आजही आपल्या सोबत आहे, भविष्यातही आपल्या सोबत राहील।